मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून दाखवणार आहे. ओके, स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे आणि बघणार आहे त्याचा आन्सर काय येतं ते. ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 2 * 345 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 2 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 3 जा किती येतात, तर 2 3 जा 6. 6 आपल्याला डायरेक्ट या रॉडवर ऍड करायचे आहेत का, तर नाही. 6 हा वन डिजिट नंबर आहे म्हणून या रॉडवर आपल्याला 0 ऍड करायचा आहे आणि या रॉडवर आपल्याला 6 ऍड करायचे आहे. ओके, 0 6 2 डिजिट नंबर झालेला आहे, आपण ऍड केलेला आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 4 जा किती येतात, तर 2 4 जा 8. 8 पण वन डिजिट नंबर आहे म्हणून या रॉडवर आपल्याला 0 आणि या रॉडवर आपल्याला 8 ऍड करायचे आहे. ओके, 8 ऍड केलेले आहेत आपण. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 2 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 5 जा 10. हा 1 आणि हा 0 10. इकडे आपला आन्सर संपलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 0 6 9 0 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व झालेला आहे. आपण असंच नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 * 564 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. फर्स्ट आपल्याला या 5 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 5 जा किती येतात, तर 5 5 जा 25. मग 25 आपण ऍड करूया. 25 आपण ऍड केलेले आहे. या रॉडवर आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 5 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 6 जा किती येतात, तर 5 6 जा 30. मग 30 आपण ऍड करूया. हे 3 आणि हा 0 30. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 5 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 4 जा किती येतात, तर 5 4 जा 20. मग 20 आपण ऍड करूया. हे 2 आणि हा 0 20. इकडे आपली फिंगर आहे. ओके, म्हणजे इकडे आपला आन्सर संपलेला आहे. आन्सर काय आलेला आहे आपलं 2820 हे आपलं आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. आता क्लिअर. सेकंड एक्झाम्पल पण आपण खूप इझी पद्धतीने सॉल्व केलेला आहे. तसंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 * 891 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 9 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 8 जा किती येतात, तर 9 8 जा 72. मग 72 आपण ऍड करूया. 70 आणि हे 2 72 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 9 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 9 जा किती येतात, तर 9 9 जा 81. मग आपण 81 ऍड करूया. पण या रॉडवर 80 ऍड करायला बीट अवेलेबल आहेत का, नाही. मग काय करायचं, तर 8 चा फॉर्म्युला यूज करायचा. 80 आणि हे 1. 81 आपले ऍड झालेले आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 9 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 1 जा 9 म्हणजे या रॉडवर 0 आणि या रॉडवर आपल्याला 9 ऍड करायचे आहेत. ओके, 0 9 आपले ऍड झालेले आहेत. ओके, आन्सर आपला आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 8019 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, हेही एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे. आन्सर आपलं आलेलं आहे. असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 6 * 787 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 6 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 7 जा किती येतात, तर 6 7 जा 42. 42 आपण ऍड करूया. 42 आपले ऍड झालेले आहेत. आता आपल्याला या 6 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 8 जा किती येतात, तर 6 8 जा 48. मग 48 आपण ऍड करूया. ओके, इकडे 40 ऍड करायला आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके,
48 आपले ऍड झालेले आहेत. आता आपल्याला या 6 ने 7 ला मल्टिप्लाय करायचे. 6 7 चा किती येतात तर 42. इकडे 40 आणि हे 2. 42 आपले ऍड झालेले आहेत. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 4722 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, हेही एक्झाम्पल मी तुम्हाला खूप इझी मेथडने सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. ओके, सगळे एक्झाम्पल आपली सॉल्व्ह झालेले आहेत. मग अशीच काही नवीन एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.